राजगड किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगली परिसर तसा आजही दुर्गमच असे असताना सुद्धा याच घनदाट जंगलात राहणारे 95 वर्षापेक्षा जास्त वय असलेले बाबा यांची खरी गोष्ट अत्यंत रोमांचक आहे। राजगड किल्ला जो ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आहे, हा किल्ला सध्याही अनेक जणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। या किल्ल्यावर संपूर्ण आयुष्य वास्तव्य केलेले बाबांची रोमांचक कथा आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, तेही खुद्द त्या बाबांच्या तोंडून। तर चला मग आपण या व्हिडिओची सुरुवात करूया। पद्मावती देवीच्या दारात लग्न माझं झाले। अरे वा, उगावच्या बाजूला घराचं आहे ना? हो हो, त्या दरवाजा समोर मंडप होता, तिथे लग्न झाले उगव तिकडच्या दरवाजाला। अरे वा, नशिबाने म्हणजे राजगडावर लग्न लागले तुमचं। 95 वर्षापेक्षा जास्त वय असणारे हे बाबा आजही या घनदाट जंगलात राहतात। हे बाबा म्हणजे कोणी साधं सुद्धा व्यक्तिमत्व नक्कीच नव्हतं, ते आपल्याला या व्हिडिओच्या रूपातून समजणारच आहे। या बाबांची भेट घेणं इतकं सोपंही नाही। त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचं घर कुठे हे शोधत जाणं मोठं आमच्यासाठी संकट होतं, पण आम्ही ते पूर्ण पार केलंही आणि राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, चोर दरवाजाच्या पायथ्यापाशी पोहोचलो आणि आम्ही या प्रवासाची खरी सुरुवातही केली। तर आता मी जस्ट चालायला सुरुवात केलेली आहे। या व्हिडिओतून आपण हनुमती बाबा यांचा जीवन प्रवास कसा आहे हे खुद्द त्यांच्या आपण तोंडून ऐकणार आहोत। मी आत्ता निघालोय, मला माहित नाही त्याची भेट होईल की नाही, कारण की माझ्याकडे त्यांचा कोणताही कॉन्टॅक्ट नंबर नाही। ते एकटेच जंगलात राहतात, त्यामुळे संपर्क होणंही थोडस अवघड आहे। तर चला आपण सुरू करूयात हनुमती बाबांकडे जाण्याचा प्रवास। राजगड किल्ल्याचं हे समोर दिसणारं घनदाट जंगल इतकं सोपं नाहीये। खूप दाट झाडी आणि पावलोपावली प्रत्येक ठिकाणी धोकाही आढळून, बऱ्याच ठिकाणी आम्हाला सरपटणारे प्राणी आणि एका ठिकाणी तर सापापासून आम्ही अक्षरशः वाचलोही। नाही, माझा पाय घसरला तो पुढे आल्यामुळे। पाय भिजू दे काय तो माझा। त्याला बाहेर जायचं, बाहेर जायचं, जाऊ दे बाहेर निघा। जाऊ बघा, पांढरा साप, पांढरा साप गेला। राजगड किल्ला इतका सोपा नाही समजायला, कारण की मी आता पाऊण तास झालं सांगते। या एका घराकडे जाण्यासाठी मला राजगड किल्ल्याच्या या घनदाट मध्य भागातून, या घनदाट जंगलातून जायचंय। समोर बघतो हे जंगल कुठे पायवाटे इझी सापडत नाही। समोर जे बघतो आपण ते घर आहे, ते आता घर दिसू लागले आणि त्या घरापर्यंत जायचंय आपल्याला। खूप चाललोय आपण आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी पूर्ण माहिती काढून आलेलो आहे, पण बऱ्याच ठिकाणी पायवाटा खूप फसवतात। म्हणजे आपल्याला ढोरवाटा दिसतात आणि आपण त्या मार्गाने जातोय, परत येतोय आणि इतक्या दाट जंगलात ही पायवाट शोधणं खूपच कठीण आहे। आणि हॅट्स ऑफ की या कुटुंबाला या जंगलात राहतंय, या निसर्गात राहणं आणि या घनदाट जंगलात या जंगली प्राण्यांच्या सहवासात राहणं खूप अवघड आहे। तर चला आपण आता जवळ आलोय असं दिसतंय आपल्याला, की इथून पाहताना की घर जवळ आले, पण आपल्याला या पायवाटातून फिरताना या पायवाट खूप फिरवत नेत आहेत आपल्याला। त्यामुळे या पायवाटातून फिरताना आपण खूप फसतोय आणि खूप असं जवळ दिसणार अंतरी खूप लांब होतो माझी आहे। आपण मागाशी चोर दरवाजाचा रस्ता बघितला, तो आपण बरोबर इथून म्हणजे थोडक्यात हा समोरचा दिसतोय, तर इथून आपण चोर दरवाजाला चालायला सुरुवात केली। असंच आपण या घनदाट जंगलातून चालत 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 आपण तिरक हे दिसतंय समोरचं खूप घनदाट जंगल आहे, या जंगलातूनच आपण असं चाल। चला बघूया आता, वाट तर उतरती। फायनली या क्या बात, सरप्राईज म्हणजे इतकं जंगलात चालतोय, जबरदस्त। नाही खरंच म्हणजे एकदम असं कष्टाने ना, अपेक्षाही नव्हती की इतक्या पटकन आपण उत्तरते घर समोर येते। कष्टाने खरंच म्हणजे एक क्षण चाललोय ना आपण, त्याचं एक समाधान झालं। खरंय, चला आपण घरात बाबा आहेत का बघूयात, कारण की आपण बाबांना कल्पना दिलेली नाहीये, आपला कोणताही संपर्क झालेला नाही। हीच वाटे मोठा बाबा, हनुमती बाबा आहेत का? बाबा वाट कुठ नाही, तुम्हालाच भेटायला आलो मी, हनुमती बाबांना।
हा ना ते बाबा कुठे गेले? बरोबर ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. कुठे भेटतील पण? हे तिथंच राहतात ना? कुठे त्यांना भेटतील? खास भेटायला आम्ही आलतो. तुम्ही कोण त्यांचे मुलगा. अच्छा. आता भेटणं अवघड नेल्यात गाई कुठे मलाच माहिती नाही. मी सकाळी दूध टाकायला गेलो होतो. मी आता शेण गोठा करीत होतो. आम्ही खास हनुवती बाबांना भेटायला आलो. आवाज नाही काय येत नाही, आवाज येतो. हा हा. दादा तुम्ही दादा म्हणता का त्यांना? दादा फार लहान मोठ. हा, हनुवती दादा. गेला, त्यांना आवाज गेला असेल. गेलाय. येतात का? बाबांच्या घरी गेलो. ऍक्च्युली आम्हाला लवकर वेळेत पोहोचायचं होतं, कारण की इकडे बऱ्याच वेळा घरातील गायी म्हशी ज्या आहेत त्यांना चारण्यासाठी लवकर बाहेर पडतात. बाबा ही आज 90+ वय आहे, पण या घनदाट जंगलातून गुरांना चारण्यासाठी फिरतात. आम्ही पोहोचलो, पण बाबा सकाळीच बाहेर पडले होते. त्यांचे चिरंजीव त्यांच्यासोबतच तिथे घरामध्ये राहतात. त्यांच्या मदतीने आम्ही पुढे आलो. त्यांनी बराच आवाज दिला. जवळपास आम्ही 15-20 मिनिट चालत त्यांना इकडे शोधलं आणि इथे सापडले. बाबांचा निरोप आलाय की तुम्ही घराकडे परत चला, मी तिथे येतो. त्यामुळे आपण आता परत या वाटेने त्यांच्या घराकडे जाऊयात, तिथे बाबांची भेट घेऊयात. बाबांचा अनुभव काय इथला तो जाणून घ्यात, कारण की 90 वर्ष वय आहे आणि किल्लेदार म्हणून शेवटचे किल्लेदार घरानं असलेलं हे घर आहे. त्यामुळे त्यांचा अनुभवही तितकाच दांडगा आणि त्यांची जे काय अनुभव आहेत ते तुम्हाला या व्हिडिओतून ऐकायला भेटतील. तर चला आपण आता परत घरापाशी जाऊयात. आम्ही पुन्हा घरापाशी आलो आणि आतुरतेने बाबा कधी येत आहेत त्यांची वाट पाहत होतो. काही वेळातच एकदम घनदाट झाडीतून बाबा पुढे सरसावले. समोर येताना मी पाहतच राहिलो, कारण की बाबांचं वय 95 पेक्षा जास्त होतं, पण 33 मुलांनाही लाजवतील इतकं काटक शरीरयष्टी होती. दरवाजा गुंतवणी बरोबर. तिथं कोणतरी असतं झाडाखाली. त्यामुळे ते त्यांनी सांगितलं. त्या कारणाने सांगितलं असेल की आज कोण रविवार का शनिवार? आज शुक्रवार. आज गर्दी नाही. शुक्रवार आहे ना? अशी गर्दी नाही. गर्दी नाही. शनिवार रविवार 5 चला चल. आपलं घर तयार झाल्यानंतर झाडाचा मागून लावलेली झाली, म्हणजे वाऱ्यांनी घराला त्रास होऊ नये करता येते. आता ही दगड गोळा करून लावलेली. आता म्हाताऱ्या झाडाला वाळून खाल्लं. हा बरोबर. म्हणजे पहिली माती पण होती का? फक्त नाही, माती आतमध्ये माती घेतली. आतली जी भीती आहे आतली मातीची, बाहेरची कट वीज टाकून ती बाहेरच्या मध्ये कट वीज टाकून दगडी छोटे छोटे पाऊस लय असल्यामुळं डायरेक्ट त्या भिंतीवर पाणी जाऊ नये म्हणून हे बाहेरून आणि हवे करतात. काळाच्या ओघात दगडांना पण वय असतं, दगड पण झिजलीत. आता दगड पण झिजली. प्रत्येक गोष्टीला वय आहे निसर्गात. मोठी भिंत आहे त्या. प्रत्येकालाच होईल. देवानं जे नेमलेले ते काय प्रत्येक जण जगणार आहेत का? वरती जायचंय मला केलेलं नाही, वरती म्हणजे देव बोलावणारच आज नव्हतं. हो. हा बसा. ठीक आहे बाबा, तुम्ही बसा. तुम्ही बसा, आम्हाला तुमच्यावरच गप्पा मारायचं. कशाला आमच्या इकडे नाही, तुम्ही बसा तिथं. योगानं कोणतरी येतो, रोज कोणी येत नाही. एवढं नाही, आम्ही खास भेटण्यासाठी आलो तुम्हाला. आम्ही भेटून म्हणलं आज तुमचे अनुभव असे ऐकायचे सगळे. राजगड तुम्ही कसा जगलाय, तुमचं जीवन प्रवास. आणि खरं राजगड तुम्ही जगलाय. आमच्यासारखे फक्त फिरून येतो. आम्हाला आता फक्त तुम्हाला ऐकायचंय. आता काय ऐकायचं? आम्ही गाया वळल्या, म्हशी वळल्या,
राजगडला. हा. आता दादा इथं कसा खाली दारात पद्मावती देवीच्या दारात. हा लग्न माझं झाले. अरे वा. उगावच्या बाजूला दरवाजा आहे ना. हो हो. त्या दरवाजाच्या समोर मांडव होता तिथे लग्न झाले. उगव तिकडच्या दरवाजाला. हा. अरे वा, नशिबाने म्हणजे राजगडावर लग्न लागलंय तुमचं. हा. आणि सगळ्या मुलांचा जन्म पण तिथलाच आहे. हा तिथलाच आहे. मुलांचा मुलं तिथली. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 6 जण मुलगं. 6 मुलं. हा आणि 2 मुली. 6 मुलं आणि 2 मुली म्हणजे 8 मुलं आहेत. पूर्ण राजगड बघायचा असेल तर 3 दिवस लागतात. चौथ्या दिवशी सकाळी आपलं रस्ता राहायचं सूर्य उगवण्याचं. बरोबर. असा आपणचा नियम होता. आप्पा म्हणजे गोनी दांडेकर. गुन्हेगार. हा. त्यांच्याशिवाय माणूस फारसं तिथून अलीकडेच यायला लागले. त्याच्या आधी काही एवढं माणूस नव्हते. राजगड जो खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणला तो आप्पांनीच आणला. आपण नाही चांगलं. आणि आप्पांना खरी सोबत तुम्ही केली. हा. म्हणजे तुम्हाला कायम घेऊन ते जेव्हा कधी येतील तुम्हाला घेऊनच राजगडला फिरायचे. हा 3 दिवस. हा. सकाळी संध्याकाळी मुक्कामाला आम्ही कुठे असेल तिथे येतो आम्ही. हा. ते आप्पा तिथेच राहायचो. पण सकाळी तोरण्यागडाच्या खाली मी काय स्वतः पाहिलेलं नाही ते. हा. तिथे कर्जाचं झाड आहे. बरं. त्या झाडाची मुळी तिकडे झाड आहे आणि अलीकडे वरण अशी इकडे मुळी आणि त्याच्या खालून नदीचं पाणी जातं म्हणजे शिव लागतावर. म्हणजे ती मुळी झाडाचं अजून पण आहे. आता आहे का नाही मी नाही बघू. अच्छा. पण पूर्वी होता असं म्हणतात. हा. आता कशा तिकडे तोरण्याकडाच्या खाली कशाला गेली. जन्म किती वर्ष असं होय? जन्म नाही माझा सांगता यायचा. तुम्हाला सांगितलं की आता 90च्या वर गेलं तुमचं वय. काही झालं सर बाबून झालं. फक्त असं लोक तुमच्या सारख्यांना विचारले ना तर मी काय सांगतो, गांधीजींना मारलेली वर्ष किती झाली असतील तर त्याच्या अगोदर मी कमी कमी 10 ते 11 वर्षाच्या वयोमानात होतो. म्हणजे तुमचा जन्म म्हणजे गांधीजींना मारलं त्याच्या आधी तुम्ही 10-11 वर्षाचा. कारण गाय ओळीत होतो गुंजावणी या जंगलात आणि एक दुसरा धनगराचा पोरगा होता. आणि तुम्ही म्हणजे किल्ल्यावर तुमचा जन्म झाला. जन्म कुठे झाला हा मला सांगता येत नाही. आई कसली ती मला माहित नाही आणि बाप कसला आहे तोही मला माहित नाही. आणि तुम्ही म्हणजे किल्ल्यावर किती वर्ष राहिले म्हणजे खाली कधी आला तुम्ही इथे? कारण की शेवटचे किल्लेदार तुम्हीच आहे. ते किल्लेदार होते मग ते काय आमचा मामा किल्लेदार होता ना. हा पण वंशज म्हणून शेवटचे किल्लेदार तुमच्याकडे झालं. बाबू कोंड डुकुळे. हा तेच होत. बाबू विपुले तुमचे कोण होते? मामा. तुमचे मामा. अच्छा. मामाने सांभाळलं होता म्हणला. तुम्हाला मामाने सांभाळलं आणि तुमचे आई वडील गेल्यानंतर? हा. मी सगळ्यात धाकटा आहे. एक थोरला भाऊ आहे आणि 2 बहिणी होत्या. त्या 2 बहिणी गेल्या दिवाळी झाली त्यांची. अच्छा. भाऊ अजून गावाला आहे. ते कुठं राहतात? फणशी गावाला. हा खाली फणसे गाव आहे. बरोबर. तुमचं नाव काय पूर्ण? हनुवती हरी फणसे. हनुवती हरी फणसे. आणि फणसेगाव जे तुमच्या नावावर. आणि आपल्याला जेवण करणं ते आहे का? सांग जेवण करायचं. नाही जेवण नको. हा जेवण करायला सांग. नाही ठीक आहे जेवण नको. जेवण नाहीतर मग खातो आम्ही. बरोबर. हॅलो तुम्हाला तरी काय एवढा भात खायचा निवडा सारखा बघा तुमच्या बरंच खातो मग खाली नको. हा चालेल चालेल चालेल. आहे इथे आहे. तुमच्या बरं खातो मग. इथे आहे तो कोण आणला? आम्ही काय केलंय आम्ही खाऊन पिऊन आलोय मान्य झालं. पण डोंगरचा आवळा आणि समुद्राचं मीठ हे कुठं आपल्याला नीट गावणार आहे. ही वाक्य तुमच्या आम्हाला खरं काय मिळणार आहे नाहीच की. सकाळी सकाळी एखाद्याने जर काय म्हणला बाबा चहा पिऊन जा बरं तर ना तर जेवून जा. जेवण नको आता चहा द्या आमचं समाधान झालं चाललं बरोबर. म्हणजे ते चांगलं असतं. खरं. तुम्हाला इतर काय अशा अडचणी भासतात? आम्ही अंगठेवार माणसे सगळे 15 वेळा. आता तुम्हाला एखादा असा प्रसंग आहे का की इतर हाताना तुम्हाला हा प्रसंग कायम लक्षात राहील किल्ल्यावर राहताना किंवा इतर हाताना? नाही तसं काय बघू नाही विषय आपलं. तसं काय नाही. कधी कधी रात्री दिवसा आम्हाला काय कुठला प्रसंग आला पाऊस किंवा जनावरांचा त्रास किंवा काय असं कशाच नाही इकडे तसं काही नाही. फक्त काय की वाघरू तेवढं कधी कधी त्रास देत. बाकी काही त्रास देत नाही. म्हणजे वाघूर म्हणजे बिबट्या. हा बिबट्या सोडून दुसरा काय त्रास कशाचाच नाही. तुम्ही बिबट्यालाच वाघरू म्हणता ना? हा तसं काय नाही. तसं वाघरू सगळ्यालाच म्हणतो आम्ही. फक्त नावं अलग अलग आहे. नाही तर त्याचं नाव एकच वाघरू आहे. त्याला ते वाघरू मारायचं नाही आपण मी संपलो एवढंच आहे. बाकी काही बाकी काही नाही. फक्त म्हणजे ते जनावर कोंबड्या
यांनाच त्रास. यांनाच त्रास ते जनावर कोणत्या यांनाच त्रास आहे वापरू आपल्या आता बाऊल काय ते घाट काय, आपल्याला त्याला कुठं तर म्हणून काय जमतं नाही. गाडी आहेत ना मागाची पण फिरत नाही. काय भरपूर त्याला तसं काय नाही. ते बाऊल मग तुम्हाला ते मुंगूशेक सांगितलं साप कसा जुळतो तो हा जिवंत कसा करतो ते सांगितलं. बरोबर बरोबर. औषधी वनस्पतींबद्दल तुमचं काय माहिती इथली? दुसरं नाही बाबा, इकडे वनस्पती नाही काय, वनस्पती नाही, इकडे फक्त दगडपाला आहे. दगडपाला. मग तसं मग वाघरू जर तुम्हाला कधी आलाय प्रसंग आलाय भरपूर आलेला आहे. किंवा मग तुमच्या संरक्षणासाठी काय मग तुमच्याकडे काय आहे तसं? संरक्षणासाठी काय येतं काठीशिवाय काठीशिवाय काहीच नाही. आणि बळबळायचं ओरडत बसायचं होय. मग जातोय एखाद्या बाजूला. अरे बाप. ते वरडले जातोय काय? हा, कसं आहे हे जंगली जी हे बिबटे आहेत कुठलाच वाघरू असो हो हो. हे जंगली थांबत नाही माणसाचं. आपल्याकडे वाघरू आहे, बिबट्या आहे, त्यांना जंगलात खायला भरपूर आहे. आणि नाही जरी काही गोष्ट इकडे हा. तरी पांगारा कोवलेला कुठलंही लाकूड असतं तुमचं कोवलेलं वाघरू खातो. हा कोवले लाकडं खातो. लाकूड लाकूड खातो. खातो. तरास मग ते लाकूड सुद्धा खाऊन त्याचं जीवन चालू ठेवते. बरोबर. काहीच गावाला झालं नाही. कुठल्या झाडाचं लाकूड? कोवलेले कोवलेलं म्हणजे कुजलेलं एकदम कुजलेलं झाड ते मऊ झालेलं असतं ना. हा. अरे बापरे. शेवटला आपण बी तेच करणार आहे. खरं आहे. आपल्याला काय मग असं कधी वाघराचा आवाज ऐकलाय का तुम्ही घरात ते आणि असं बाहेर भरपूर ते तर सांगूच नका. असं तुमच्यासारखं आमचे एवढा आम्ही होतो ना, तसे आमची एक बहीण आहे ती वाढली आता नाही, एवढा मी होतो तेव्हापासून या गायांच्या मागे हिंडायचो बहिणीच्या बरोबर. तिला रोग लागला होता, ते असं झटाड होत बहीण. असं पुढ्यातनं धरून वागणं याचं पुढ्यातनं आम्ही बोंबवलं तरी सोडलं नाहीत काही टायमाला. अरे बापरे. म्हणजे जनावर पुढ्यातनं नेलीत राखताना. बारकी ह्याच्यापासून मोठी तिकडे बाहेर येत ना माळा जाऊन. अगं तसलीचा गोळा जायला लागली मग रावसाहेब हाणायचा. म्हणजे तुमच्या समोर ते उचलून घेऊन गेले. ही बारीक बारकांना हलतो का, त्या माणसानं पोरांना हलतो का? नाही. बहीण होती जरा मोठी पण ती असं जिठाड होतं रोगी. तसं बाबा किती दिवसापासून जंगलात फिरतात, म्हणजे काय किती वर्षांचा अनुभव जंगलाचा या राजगडाच्या? लहानपणापासून. हे बघा ह्या अशी एक काहीतरी फाटकशा पोतड्याची डोक्यावर माझी आहे आणि आमची आजी जी होती मामाची आई बरं ती कडेवर न्यायची. लहानपणीच आम्ही 2 भाऊ 2 बहिणी रिक्षा वजन तर अशी काकावणी मारून न्यायची आणि गुरांच्या पाठीमाग आमचा मामाजी होता, तो कायदे पंडित होता. तो काय इथं तुमच्या आमच्या संघ बोलायचा नाही, जी सरकारची माणसं नियमायिक असतील तिथंच जाऊन बोलणार, तिथंच थांबणार. पण इतर ह्या गावगुंडाशी कुणाशी थांबायचा नाही आणि कुणाशी बात बोलायची नाही, असा तो माणूस होता. आजी मला अशी का खुर्शीने यायची आणि पाऊस आला की असलं फाटकस पटकन गरीब परिस्थिती असल्यावर घोंगडीची ती माझ्या डोक्यावर अशी खोळ करून द्यायची ना, तो पतडीची असं अशी पावसामध्ये गाया वाळ्या जायची आणि पाऊस आला की असं गावंडाला उभं राहिलं की मग अशी ते डोक्यावर ठेवायची आणि पुढे डेंगत म्हातारी म्हणा घ्यायची आणि मग उभं राहायचं. ती कडोका ठरायची ना. तुमचं लहानपण तर ते मग ऊन पडलं म्हणजे मग काय ना, मग हाताला धरून चालवायचे थोडी. नाही म्हणा काय एवढा होतो मोठा एवढा काय म्हणा काय लहानपणाचं काय आठवत नाही काय तुम्हाला कळायला लागल्यापासूनच कसं आहे तुमचा इथला राहण्याचा प्रवास कसा आहे तुमचा? म्हणजे तुम्ही अगोदर किल्ल्यावर राहत होता, नंतर हे पुरातत्व विभागाने किल्ला ताब्यात घेतला, त्याच्यानंतरचा काळ कसा होता तुमचा? जाता होतो चांगलं झालं, त्यात म्हणजे काहीच नाही. म्हणजे अगोदर तुम्ही पूर्ण काळ सगळा किल्ल्यावर सगळा काळ सगळा किल्ल्यावर. आणि इथे कधीपासून राहायला लागला तुम्ही? हेतून काय हेतू मंडळी झालं मला आल्यानंतरच. बरं, राजगडाबद्दल काय आठवणी खास? म्हणजे तुमचा आता बराच काळ राजगडावरती गेलेला आहे, तर काय असं खास लक्षात राहिलं असं काय एखादी आठवण राजगडाबद्दल? नाही काही. तुम्हाला असं तुमच्या नजरेतून राजगड सांगा मला. आमच्या नजरेतून जसा राजगड आहे आता हल्ली तसा आहे, त्याला कुठं काही अजून झालेलं नाही. जसं तुम्ही बघितलंय तसाच अजून पण आहे. अजून कुठं पडझड वगैरे काही झाली नाही? काय नाही. इमारतींची झाली. इमारती होत्या पूर्वी,
हा मग तुम्ही पाहिलं? आता जी सदार आहे ना कचेरीवरची मोठी सदार, बरं, ती चांगली सदार होती. बरं. तिथं महाराजांची गादी उश्या आमच्या मामाका असायच्या होत्या ताब्यात. बरं. तुमचे मामा किल्लेदारच ना? किल्लेदार होता ना. तर महाराजांचं एक काहीतरी त्यांचं ते देवाचं असं होतं, ते त्यांच्या ताब्यात होतं. बरं. ते म्हणला, त्याने विचार केला की म्हणला आपण एकटा इथं माणूस, एखाद्या वैरीच्या मनात जर आलं, काय गडबड केली आपण तर काय करू शकतो. म्हणजे महाराजांच्या वस्तू सोबत आहेत आपल्या. मग त्यांना तालुक्यात नेऊन दिली याला, वेलाला तालुक्यात. म्हणजे अजूनही त्या आहेत ते तालुक्यामध्ये आहेत. हे या घराला नाही म्हटलं तरी आता किती वर्ष झाले असतील? आता तसं जर विचार केला तर बाबुदांची धरून चाला अर्धी डोळी, याची अखंड, आमची आता अखंडच गेली. आजकाल माणूस काय 25ला मरते, 20ला मरते, काही नाही राहिलं. तर आमची एक डोळी धरा. आता माझ्या मुलग्याला 2 मुली आहेत, त्यांची म्हणजे काय म्हणलं तरी 150 वर्षापासून पूर्वीचं हे घर आहे. तसं पूर्वीचे 150 वर्ष तर मग पकडून चालला. त्यांच्या मामांचा अर्धवय, बाबांचा आता 95च्या आसपास आणि तुमचं 60 नाही, 55, 56, 57. 57 म्हणजे 60च्या आसपास तुमचं. म्हणजे 130-150च्या आसपास वय या घराचं आहे. काहीच नाही, मोठी गळी म्हणजे ती. पण तिथं जायला वाट नाही ना? वाट नाही जरा खराब होईल. मग बाप्पा कसे गेले असतील? त्या टायमाला होती वाट. फुटून गेली गेले निघून. पहिले होतं पाहू, एवढं का व्हायना, एवढं पुढचं फक्त 1-2 एवढं बसले, एवढं लोक चालायची चवड्यावरती. नाही चवडा नाही, बोट टिकली पास झाली. हात राहायला व्हायचं काहीतरी मोरा अशी वाघ ना केसाई. बापरे, असे आपण चढून गेलेले तिथं. अशी लोक आपली पूर्वीची होती. त्यामध्ये काहीतरी म्हणतात गळे येते एवढी फक्त. पण महाराजांच्या काळात तिथं टेहळणी वगैरे सैन्य थांबत असेल. पण तिथं वाट नव्हती, जायला थांबत होतं कसं काय माहिती, ती नाही सांगणार. दोर सोडत असतील खाली उतरायला चढायला, असं नाही ना? कशा तरी कारणासाठी ते बांधले असेल ना गळे? बांधलेले नाही, नैसर्गिक तयारच झालेली. ते पाय ठेवायला जागा, हात अडकवायला जागा जी केली. म्हणजे आता हे बघा, आता आपण कुठे एखाद्या आता पुढून दरवाजा घ्यावं, रस्ता गेला गुंजावून येऊन, त्याला नाही जागता की आपला हात टिकून जायला लागतं. तसं असं त्या कड्यात कुठेही बी शिरलं तरी हात टिकून जायला गावतं. बरोबर. कड्यातून भाजी, आमटी, भाकरी. शेती कशी तुमची? खाली गावात नाचणी करतायत? नाही, नाचणी असते तर मग ह्या सगळं होतो. आता बाबांना डबा येतो म्हणजे बाबा खाली येत नाहीत, इथंच राहतात म्हणून. तुम्ही पण इथंच राहता? तुम्ही दोघंच राहता इथं? तुमचे हे अनुभव भेटणं आजच्या दुनियेत, तुमच्या सहवासात वेळ घालवणं, हे आजकालच्या पोरांना कळणार नाही. जुन्या माणसांचं मार्गदर्शन, नाही कसं आयुष्य घडवतात, कसं घालवलं आयुष्य सह्याद्रीत, हे शब्द म्हणजे हे व्हिडिओच्या रूपातून आज लाखो लोक बघण्यात येतात. आणि तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन आता भेटणं दुर्मिळ आहे. आम्ही बराच वेळ बाबांबरोबर गप्पा मारल्या. बाबांचे प्रत्येक शब्द कानावर पडताना वेळ कधी निघून गेला हेही समजलं नाही. बाबांनी इतका आग्रह केला की जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाही. आम्ही येथे त्यांच्यासोबत जेवण केलं आणि आम्हाला परतीचा प्रवासही असल्यामुळे आम्ही निघालोय. पण जाताना बाबांना ड्रोनच्या दुनियेतून राजगड किल्ला कसा दाखवता येईल हे विचार केला आणि त्यांना मी ड्रोनच्या दृष्टीतून राजगड किल्लाही दाखवला. त्यावेळेस बाबांचं हे स्क्रीनवर पाहतानाचं जे हास्य होतं आणि आनंद होता तो मात्र खूप वेगळाच. काय करणार होता, ड्रोन उडवणार आणि तुम्ही राजगड तिथे जाऊन बघा, पण वरून कसा दिसतो हे तुम्ही आजपर्यंत बघितलाय का? नाही. तर तो तुम्हाला आज मी ह्या ड्रोन मधून दाखवतो. आता बघा ड्रोन राजगड दिसला का बघा? या की शेवळल्या कसा दिसतोय राजगड? दिसतोय शेवळल्या बॅनर दिसते काय? हा, हे काय पांढरा बॅनर. हा, ही मोकळी जागा, इथं घर बघा, इथं एकदम. आणि हा बघा किल्ला.
तेव्हा सरळ वाटवर गेली. हो का? पद्मावतीचं दर्शन करायचंय का? पद्मावतीचं दर्शन ना वर जाईल वरती पाठवू आपण दर्शन इथूनच करू. राजगड किल्लेदार आजही या घनदाट जंगलात वास्तव्यास आहे. या घनदाट जंगलात बऱ्याच वेळा त्यांनी बिबट्याशी सामनाही केलेला आहे. या बिबट्याच्या सामन्याची गोष्ट गोनी दांडेकर या प्रसिद्ध लेखकांनी वाघरू या त्यांच्या कादंबरीतून उल्लेख केलेला आहे. खरंच या घनदाट जंगलात आजही या राजगडचे भव्य रूप पाहताना खूप आनंदही झाला आणि या बाबांना मानाचा मुजराही करू शकतो. तुम्हालाही वेळ भेटल्यास या बाबांची गोष्ट वाघरू या कादंबरीत पूर्ण लिहिलेली आहे. तुम्ही ती नक्की वाचा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जास्तीत जास्त माहिती बाबांची इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअरही करा. तर चला मग आता मी निरोप घेतोय. आपण परत भेटू अशाच एक अफलातून नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन सब्जेक्ट नुसार. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.